नमस्कार आणि स्वागत आहे आजच्या या पॉडकास्टमध्ये. आपण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे माननीय विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर राकेशजी आयरे सर यांची आज विशेष मुलाखत घेणार आहोत. विद्यार्थी मित्र आणि शेतकरी बंधूंनो, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीच्या शिरपेचात मानाचा तुरा म्हणून विस्तार, संशोधन आणि शिक्षण या त्रिसूत्रीवरती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी कायम अग्रेसर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. विद्यार्थी हिताबरोबर शेतकरी असेल किंवा शेतकऱ्यांबरोबर शेतकरी पुत्रांना सुद्धा आणि भूमिपुत्रांना न्याय देण्याचं काम वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी करत आलेलं आहे. आणि याच माध्यमाचा याचा धागा धरत आज विस्तार शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉक्टर राकेश आयरे सर यांचं आजच्या पॉडकास्टमध्ये मी प्राध्यापक रवी शेळके सहर्ष स्वागत करतो. सर, आपलं आजच्या पॉडकास्टमध्ये विशेष स्वागत. नमस्कार सर, या पॉडकास्टच्या निमित्तानं आपण काही प्रश्न घेणार आहोत, ज्या अनुषंगानं विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमधील संधी, कृषी शिक्षणाबरोबर शेतीसाठी शेती व्यवसायाची जोड आणि इतर महत्त्वाच्या विषयांवरती आज प्रकाश टाकणार आहोत. प्रामुख्यानं मी सर्वप्रथम सरांना पहिला प्रश्न विचारतो की सर, आपण शेतकऱ्यांसाठी म्हणून किंवा विस्तार शिक्षण संचालनालयाची महत्त्वाची जबाबदारी त्या अंगानं आपण विस्तार शिक्षण या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत आपल्या असलेली अधिभूमिका याविषयी आपण चर्चा केली आहे. परंतु खऱ्या अर्थानं शेतकरी पुत्र किंवा भूमिपुत्र म्हणून शेतकऱ्याच्या मुलांना कृषीचं शिक्षण घेण्याची एक ओढ लागते. त्याविषयीचा आणि महत्त्वाचा विद्यार्थ्यांसाठीचा महत्त्वाचा शेवट प्रश्न असेल की शेतकऱ्याच्या पुत्रांना किंवा शेतकऱ्याच्या मुलांना आपण कृषी शिक्षणाकडे वळावं यासाठी आपण कशा पद्धतीने आवाहन कराल? निश्चितच एक चांगलं सेक्टर आपण जर पाहिलं तर ॲग्रिकल्चर सेक्टर म्हणून एज्युकेशनसाठी आपण त्या ठिकाणी पाहावं. शेतकरी पुत्रांनी तर मी खास या ठिकाणी आवाहन करील की त्यांनी 11वी-12वीसाठी सायन्स हा विषय निवडावा. मॅथ असेल, बायोलॉजी असेल, या दोघांपैकी एक विषय जरी निवडला, दोघं जरी निवडले तर निश्चितपणे आपल्याला BSc ॲग्रीला आपण त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकतात. BTech ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग त्या ठिकाणी आपण ॲडमिशन घेऊ शकतात. BTech फूड टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमासाठी आपण त्या ठिकाणी ॲडमिशन त्या ठिकाणी याच्या माध्यमातून होऊ शकतं. तसंच कम्युनिटी सायन्समध्ये सुद्धा होऊ शकतं. BSc हॉर्टिकल्चरमध्ये सुद्धा आपल्याला वाव आहे. आणि विविध सेक्टर्स जे काही ॲग्रिकल्चरमध्ये आहेत त्याला खूप मागणी या ठिकाणी आहे. आणि जर आपण पाहिलं तर ॲग्रिकल्चर इज द बॅकबोन ऑफ म्हणजे इंडियन इकॉनॉमी. आपण जे म्हणतो की भारताचे अर्थव्यवस्थेचा कणा शेती म्हणून त्या ठिकाणी पाहिला जातो. तर मला नाही वाटत की शेतीचे दिवस कमी जास्त होतील, पण मी म्हणतो की वाढतच जातील. तर निश्चितपणे आपण मराठवाड्याचा जर विचार केला तर शेतीच्या पीक पद्धतीवर अवलंबून असणारे जवळजवळ 88% शेतकरी आहेत. आणि शेतीबरोबर जोडधंदा करणारे फार कमी शेतकरी त्या ठिकाणी आम्हाला एका सर्वे अंतर्गत आढळले आहेत. तर या ठिकाणी शेती आणि शेतीबरोबर जोडधंदा, मग ते कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल, डेअरी असेल, सेरिकल्चर असेल, बी कीपिंग असेल, या विविध अपॉर्च्युनिटीज आपल्याला ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात एक एंटरप्रेन्योर डेव्हलपमेंटसाठी अतिशय उपयुक्त ठरू शकतात. त्यामुळं मोठ्या प्रमाणात जर ग्रामीण भागातली जे विद्यार्थी आहेत त्यांनी जर आपल्या ह्या कोर्सकडे जर आकर्षित झाल्या तर मी म्हणतो की त्या बाकीच्या ज्या काही कोर्सेस आहेत त्याच्यापेक्षा ॲग्रिकल्चरमध्ये अपॉर्च्युनिटीज खूप आहेत. फक्त आपल्या पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे त्या दिशेने असायला हवा. तर मला नाही वाटत की आपण जर पाहिलं तर ॲग्रिकल्चरमध्ये किती ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहेत की त्यांनी मोठ्या प्रमाणात डेअरी त्या ठिकाणी स्थापन केली. येस. गोटरीमध्ये एक नवीन म्हणजे काय म्हणू की रिव्होल्युशन त्या ठिकाणी होत आहे. आपण जर पाहिलं की यूट्यूबवर बरेचसे क्लिप्स पाहतो आपण की शेळी पालनावर खूप आहेत, कुक्कुटपालनावर खूप आहेत. आपलेच ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट जालना जिल्ह्यात एक महिला शेतकरी आहेत ज्या की BSc ॲग्री झाल्यात. त्या जवळजवळ 5,000 पासून तर 50,000 कुक्कुटापर्यंत त्यांचा हा व्यवसाय गेलेला आहे. तर तुम्ही पहा की जर 50,000 पर्यंत जर हा व्यवसाय त्या ठिकाणी कुक्कुटांचा जातो म्हणजे किती स्कोप आणि किती त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न निश्चितपणे चांगल्या पद्धतीने. म्हणूनच त्यांनी हा जो काही एंटरप्राइज आहे हा त्या ठिकाणी आपला व्यवसाय त्या ठिकाणी वाढवला आहे. त्यामुळं मी विद्यार्थ्यांना आवाहन करेल की ॲग्रिकल्चरमध्ये मोठ्या प्रमाणात स्कोप आहे. मग आज भारतातच नाही पण परदेशामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रोटेक्टिव्ह कल्टिव्हेशनमध्ये, फ्लोरिकल्चरमध्ये असतील, प्रोटेक्टिव्ह कल्टिव्हेशनमध्ये विविध पिकं त्या ठिकाणी घेतली जातात. मग ती कॅप्सिकम असेल,
फ्लावर्स असतील, जरबेरा असेल, रोज असेल, याच्यामध्ये खूप मोठा स्कोप त्या ठिकाणी आहे. आणि निश्चितपणे आपण जर ह्या कोर्सेसकडे आकर्षित झाला तर निश्चितपणे आपल्या भवितव्यासाठी निश्चितच एक प्रेरणादायी त्या ठिकाणी ठरू शकेल. आणि एक आपण सक्सेसफुल इंटरप्रुनर म्हणून त्या ठिकाणी आपल्याकडे त्या ठिकाणी आपली सोसायटी असेल, आपला समाज असेल, पाहण्याचा दृष्टिकोन त्या ठिकाणी असेल. एवढंच मी बोलतो. नक्कीच सर, आपण शेतकरी पुत्रांसाठी किंवा कृषीपुत्रांसाठी असेल किंवा इतर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा कृषी आणि कृषी क्षेत्रातील तत्सम पदवीसाठी असलेल्या संधी याविषयी आपण माहिती दिलीत. याला जोडून एक शेवटचा प्रश्न विचारतो सर, की कृषी आणि तत्सम पदवीसाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर आपण विस्तार शिक्षण संचालनालयाचे संचालक आहात, या नात्यानं BSc ॲग्रिकल्चर असेल, बीटेक फूड टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी किंवा BSc ॲग्रिकल्चर झाल्यानंतर MSc ॲग्रिकल्चर केल्यानंतर कृषी विज्ञान केंद्र, संशोधन केंद्र आणि इतर शासकीय नोकऱ्यांमध्ये कुठे कुठे संधी आहेत याविषयी माहिती द्या. निश्चितपणे आपण BSc ॲग्री केली किंवा MSc केली, PhD केली. PhD केल्यानंतर प्रायव्हेट कंपनीजमध्ये संशोधनाला खूप मोठा वाव त्या ठिकाणी आहे. येस. की आपण जालना हे सीड हब म्हणून त्या ठिकाणी, मराठवाड्याचा एक जिल्हा जालना हे सीड हब म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. आणि त्या ठिकाणी खूप मोठ्या सीड कंपन्या त्या ठिकाणी आहेत. आणि वारंवार सीड कंपनीचे HR मॅनेजर जे आहेत ते मग बदनापूर कृषी महाविद्यालय असेल, परभणी कृषी महाविद्यालय यांना विचारणा करतात की आम्हाला MSc बॉटनी असेल, MSc एंटोमॉलॉजी, पॅथॉलॉजी असेल, हॉर्टिकल्चर असेल, Yes. ह्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. म्हणजे आपण जर ओळखू शकाल की या सेक्टरमध्ये एक मोठं एम्प्लॉयमेंट त्या ठिकाणी आहे. MSc जरी झालात, PhD जरी झालात तरी प्रायव्हेट सेक्टरमध्ये एक संशोधनामध्ये आपल्याला एक मोठा वाव त्या ठिकाणी आहे. आणि विद्यापीठामध्ये सुद्धा आपल्याला MSc झाल्यानंतर, PhD झाल्यानंतर, BSc झाल्यानंतर सुद्धा एक अपॉर्च्युनिटी त्या ठिकाणी संशोधनाची असेल, शिक्षणाची असेल आणि विस्तार कार्याची सुद्धा एक अपॉर्च्युनिटी चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी भेटेल. गव्हर्नमेंटमध्ये आपण जर पाहिलं तर ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये मग कृषी सहाय्यकापासून तर SEO असतील, JDA असतील, हे विविध पदं हे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटसाठी त्या ठिकाणी आपण आरक्षित केलेले आहेत. म्हणजे Yes. त्यासाठी फक्त ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटच त्या ठिकाणी काम करू शकतात. तर अशा मोठ्या प्रमाणात सरकारी यंत्रणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाव हे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्सला आहे. त्याचबरोबर ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स MPSc देऊ शकतात, UPSC देऊ शकतात, स्टाफ सिलेक्शन देऊ शकतात, बँकिंग आहे, असे विविध सेक्टर्स जे आहेत हे मोठ्या प्रमाणात ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट किंवा PhDच्या विद्यार्थ्यांसाठी ओपन आहेत. आणि निश्चितपणे एक चांगली संधी त्या ठिकाणी उपलब्ध आहे. आपण बऱ्याच वेळेला आम्हाला विचारण्यात येतं की आम्हाला असे ग्रॅज्युएट्स पाहिजेत, तुम्ही कॅम्पस विद्यापीठामध्ये सर्वच कृषी महाविद्यालयामध्ये त्या ठिकाणी कॅम्पस इंटरव्ह्यू त्या ठिकाणी घेतली जातात. आणि ह्या कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून विविध, मग आम्ही रिलायन्सला सुद्धा काही ठिकाणी सिलेक्शन आमच्या विद्यार्थ्यांचं झालं आहे, अदानी ग्रुपमध्ये सुद्धा त्या ठिकाणी झालं आहे. आणि ॲग्रिकल्चरच्या पेस्टिसाईड असतील, सीड कंपन्या असतील, यात मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रिक्रुटमेंट ह्या प्लेसमेंट सेंटरच्या माध्यमातून झाली आहेत. आणि आज ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीचे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स असतील, अतिशय सुरेख काम त्या ठिकाणी करतायत. आणि त्यांनीसुद्धा चांगल्या पद्धतीचे वाहनं प्रायव्हेट कंपनीमध्ये सुद्धा विकसित करून ते वाहनं आज शेतकऱ्यांच्या पसंतीस त्या ठिकाणी उतरत आहेत. त्यामुळं ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटला खूप मोठा वाव या सर्व सेक्टरमध्ये त्या ठिकाणी आहे. तर निश्चितपणे तुम्ही कोणताही विचार न करता की काय स्कोप आम्हाला ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्सला असेल, तर सर्व सेक्टर्स तुमच्यासाठी ओपन आहेत. फक्त तुमची तयारी, तुमचे इंटेलेक्च्युअल ॲबिलिटीज त्या ठिकाणी आपल्याला दाखवावं लागतील. जर आपल्याकडे इंटेलेक्च्युअल ॲबिलिटीज जर चांगल्या पद्धतीने असतील तर मला नाही वाटत तुम्हाला कुठल्याच सेक्टरमध्ये त्या ठिकाणी वाव भेटणार नाही. नक्कीच सर, आपण कृषीपुत्र किंवा शेतकऱ्याच्या मुलांसाठी कृषी शिक्षणातील असलेल्या संधी म्हणजेच नोकरीच्या वेगवेगळ्या संधी, खाजगी असेल, शासकीय असेल, याविषयी आपण चर्चा केली. आणि प्रेक्षक आपल्या माहितीस्तव आदरणीय सर सुद्धा एक शेतकरी पुत्र असल्या कारणानं सहाय्यक प्राध्यापक म्हणजे BSc ॲग्रिकल्चर, MSc ॲग्रिकल्चर, PhD आणि नेट या उच्च विद्याभूषित शिक्षण घेऊन सहाय्यक प्राध्यापक पदापासून आज डायरेक्टरेट ऑफ एक्सटेन्शन एज्युकेशन या पदावरती सरांनी आज मजल मारली आहे. तर शेतकरी पुत्रांनो, तुम्ही आम्ही सुद्धा आपण सर्वजण कृषी शिक्षणाची कास धरून आपण आपलं उज्ज्वल भविष्य साकार करू शकतात त्याचं आश्वासन आज सरांनी आपल्याला या माध्यमातून दिलेलं आहे. खऱ्या अर्थानं सरांचे मी विशेष ऋण व्यक्त करतो. सर, विद्यार्थी मित्र आणि प्रेक्षक हो, आदरणीय आहिरे सर माझे गुरु आहेत. पांडुरंग परमात्म्यासारखे सर मला मार्गदर्शन करत असतात. प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खरा मार्गदर्शक हवा असतो.
आणि त्याच मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये आपण वाटचाल करत असतो. खऱ्या अर्थानं कुठल्याही पदावरती कुठल्याही व्यवस्थेवरती आपण काम करत असताना समतोल समभाव साधत आपण विकासाची दिशा धरू शकतो. त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून डॉक्टर आहेरे सर यांच्याकडे कृषी विद्यापीठामध्येच नव्हे तर संबंध महाराष्ट्रामध्ये बघितलं जातं. विस्तार शिक्षणाच्या बरोबरीनं शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी एक विद्यार्थीप्रिय शिक्षक आणि शेतकरीप्रिय मार्गदर्शक म्हणून सरांची एक वेगळी ओळख आपल्याला पाहायला मिळते. शेतकरी बंधूंनो आणि विद्यार्थ्यांनो, आपण या पॉडकास्टमध्ये यशस्वीरित्या आपण सामील झालात. विशेष रूपानं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी सर, माझे मार्गदर्शक, आजच्या पॉडकास्टची विशेष मुलाखत ज्यांनी प्रकट केली आदरणीय डॉक्टर राकेश आहेरे सर यांचे मी विशेष ऋण आणि आभार व्यक्त करतो. मी प्राध्यापक रवी शेळके आपल्या सर्वांना या लाईव्हच्या माध्यमातून, या पॉडकास्टच्या माध्यमातून अशाच प्रकारचे वेगवेगळे आपण मार्गदर्शनपर व्हिडिओज आणि माहितीपर मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण घेणार आहोत. त्यासाठी आपण नक्कीच चॅनलला स्टे ट्यून राहा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच सर. धन्यवाद. विशेष आभार. धन्यवाद.